चणकापूर आश्रमशाळेत शिकणारा तिसरीतला लहानगा रोहित निरागस डोळ्यातून स्वप्न पाहणारा, खेळायला धावणारा, आईवडिलांसोबत गोड खटाळपणा करणारा हा जीव आता कायमचा निघून गेला आहे. काल रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर तासनतास पडून होता. हे दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. शाळा जे शिक्षणाचं मंदिर असावं तीच रोहितसारख्या लेकरासाठी मृत्यूचं कारागृह ठरली. रोहित निशब्दपणे विचारत होता, आई बाबा, मी शाळेत सुरक्षित नाही का? माझा गुन्हा काय होता? कुटुंबियांचे आक्रोश, ग्रामस्थांचा संताप आणि आदिवासी संघटनांचा रोष यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. रोहितच्या आईबाबांनी आपल्या लेकराच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून केलेला आक्रोश प्रत्येकाच्या हृदयाला भिडला. अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी तातडीने मुख्याध्यापक व अधीक्षक यांना निलंबनाचे आदेश रोहितच्या वडिलांच्या हातात देताच लोकांच्या डोळ्यात अश्रू तर आलेच, पण न्यायाची एक छोटीशी किरणही दिसली. दरम्यान अभोणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या नोंदीच्या चौकशीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 192/2025 अंतर्गत मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव भुजबळ आणि वसतिगृह अधीक्षक संजय नामदेव नंदाणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1)(3)(5) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विलास मोतीराम बागुल यांनी सांगितले की रोहित हा 3 ते 4 दिवस आजारी असूनही त्याच्या उपचाराची कोणतीही सोय शाळा प्रशासनाने केली नाही. एवढंच नव्हे तर 7 सप्टेंबर रोजी सरलेदिगर येथील गृहस्थ गुलाब महाले हे शाळेत आपल्या मुलाला पाहण्यासाठी आले असता रोहितला त्याच्या वडिलांना न सांगता महाले यांच्या ताब्यात देण्यात आले. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने हा लहानगा देवाघरी निघून गेला. आज एका आईच्या कुशीतला उजेड कायमचा विझला आहे. एका वडिलांचा आधार तुटला आहे. एका बहिणीच्या खेळण्याचा साथीदार निघून गेला आहे. हा मृत्यू केवळ रोहितचा नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा मोठा धक्का आहे. शाळा म्हणजे विश्वास, पण हा विश्वासच आज खचून गेला. रोहितच्या लहानशा डोळ्यांमध्ये अजून खूप स्वप्न होती. त्याला मोठं व्हायचं होतं, आईबाबांना आनंद द्यायचा होता, पण त्या सगळ्या इच्छा आता फक्त राख झाल्या आहेत. प्रश्न फक्त एकच, आता तरी जबाबदारांना कठोर शिक्षा होईल का, की पुन्हा एखादा निरागस रोहितला प्राण गमवावा लागणार? या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभागाचे किरण कुमार सूर्यवंशी व अभोणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान या धक्कादायक घटनेचा पुढील तपास अभोणा पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.